परंतु आता हे ऑडिओ, व्हिडिओ आणि आता प्रगत अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पार्श्वभूमीवरती होत असलेलं हे समिट आहे आणि त्या पार्श्वभूमीवर देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देखील 10 तास या समिटसाठी वेळ देत आहेत. याचा अर्थ तुम्ही आम्ही आणि सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रतिनिधींना इथे येऊन आपल्याला वेगवेगळे MOU साईन करायचे, ॲग्रीमेंट करायचे, ते सगळे इथे सहभागी होतील आणि निश्चितच मुंबईला, महाराष्ट्राला याच्यातून रोजगार उपलब्ध होईल. मुंबईमध्ये वेव्ज 24ला सुरुवात होणार आहे आणि यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणारच आहोत. मात्र या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विधान परिषद सभापती राम शिंदे सर आपल्यासोबत आहे. सर, महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की वेव्जचं आयोजन हे महाराष्ट्रात होत आहे आणि ते थेट मुंबईत होत आहे. महाराष्ट्र सरकार हे पहिल्यांदाच इंटरनॅशनल ऑडिओ व्हिडिओ सबमिट करत आहे आणि त्याचं आयोजक महाराष्ट्र सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हे आयोजनाचं काम संपूर्ण 100 देशातील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि पहिल्यांदा हे मुंबईला मिळालं आहे आणि त्याचं महाराष्ट्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना खऱ्या अर्थानं श्रेय जातं की अशा पद्धतीचं आपण सातत्यानं डावसला जातो आणि वेगवेगळी इंडस्ट्री तिथे एकमेकांचे करार करतात, MOU साईन करतात. परंतु आता हे ऑडिओ, व्हिडिओ आणि आता प्रगत अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पार्श्वभूमीवरती होत असलेलं हे समिट आहे आणि त्या पार्श्वभूमीवर देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देखील 10 तास या समिटसाठी वेळ देत आहेत. याचा अर्थ तुम्ही आम्ही आणि सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी 10 तास या समिटला वेळ देत आहेत. अगदी मी ते सांगत होतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 तास महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी देता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याकडे कसं पाहता तुम्ही? मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी तर देतातच, परंतु खऱ्या अर्थानं हे या समिटला किती महत्त्व आहे हे याच्यातून आपल्याला समजतं आणि म्हणून हे भविष्यकाळामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. हे पहिल्यांदा होतं आहे, हे दरवर्षी होणार आहे. त्यामुळं 100 देशातले प्रतिनिधी आणि त्या संदर्भातले सर्व जे काही आयोजक आणि संयोजक आणि ज्या प्रतिनिधींना इथे येऊन आपल्याला वेगवेगळे MOU साईन करायचे, ॲग्रीमेंट करायचे, ते सगळे इथे सहभागी होतील आणि निश्चितच मुंबईला, महाराष्ट्राला याच्यातून रोजगार उपलब्ध होईल. मुंबईची आणखी ओळख जगभरामध्ये तर आहेच आहे, पण आणखी चांगल्या पद्धतीनं होऊ शकते अशा पद्धतीचं हे समिट आज होत आहे. सर, केंद्रीय मंत्रिमंडळाने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे. याकडे कसं पाहता तुम्ही? मला वाटतं जातनिहाय जनगणनेचं जो केंद्र सरकारने नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जो निर्णय घेतला आहे, अनेक वर्षापासून या निर्णयाच्या प्रतीक्षात भारतातली जनता होती आणि संपूर्ण देशाला अशा प्रकारची जनगणना हवीशी होती. SC आणि ST तर होतच आहे. OBCचं संविधानामध्ये तरतूद असून त्यानुसार ही जनगणना होत नाही, ही कुठंतरी सल मनामध्ये होती आणि त्याला केंद्र सरकारने वाट मोकळी करून दिलेली आहे आणि म्हणूनसाठी हे सत्ताधारी पक्षाने तर केलंच आहे, पण विरोधी पक्षाने देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. निश्चित एक चांगल्या पद्धतीचं समांतर आणि समतोल संविधानिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून उचललेलं मोदी सरकारने हे महत्त्वाचं पाऊल आहे. धन्यवाद सर. निश्चितच वेवच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एंटरटेनमेंट जे जगत आहे मनोरंजन क्षेत्रामध्ये खूपच फायदा हा मुंबईमध्येच नाही तर भारत देशातील अनेक त्या क्षेत्रातील कारागिरांना, त्या क्षेत्रातील दिग्दर्शक असो, निर्माते यांना होणारच आहे. त्यामुळे हे वेव्ज 225 जर मुंबईत यावेळेस होत आहे, पुढे देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.